आज माझ्यासोबत आहे माझा मित्र थोडं तुझं आणि थोडं माझं या स्टार प्रवाह वाहिनीवरच्या नव्या कोऱ्या मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर. प्रल्हाद, तुझं स्वागत आहे चॅनलतर्फे सुद्धा. आणि एक नवीन मालिका घेऊन तू आलायस. तुझ्याकडनं ऐकायचं आहे थोडं तुझं आणि थोडं माझं नेमकं काय? लोकांनी प्रोमो पाहिलेले आहेत आणि मला वाटतं लोकांना दोन्ही पात्र आवडत आहेत, तीनही पात्र आवडत आहेत. तेजस, मानसी आणि गायत्री ही तीनही पात्र आवडत आहेत आणि प्रोमोवरून लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे नक्की थोडं तुझं आणि थोडं माझं नक्की काय आहे. जनरली आपण बघताना जर संसारी पुरुष आपण म्हटलो तर थोडंसंच आपलं आणि बाकीचं बायकांचं असं असतं. पण संसार टिकवण्यासाठी किंवा कुठलंही नातं टिकवण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं हे करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ते नातं सशक्त होतं आणखी. आणि मला वाटतं अशा सशक्त नात्याची ही गोष्ट आहे आणि प्रेक्षकांनाही खूप आवडते आहे ही गोष्ट. प्रचंड प्रतिसाद येतो आहे आणि त्यामुळे मला वाटतं आम्हाला सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती निश्चितच आम्ही पूर्ण जबाबदारीने ह्या मालिकेसाठी काम करू. बरोबर. प्रल्हाद, तुझा सगळा प्रवास मी बघितलेला आहे. एकांकिका स्पर्धा असतील, त्याचं लिखाण असेल, विनोदी लिखाण असेल, रहस्यमय लिखाण असेल, कौटुंबिक मालिकांचं लिखाण एक वेगळं चॅलेंज असतं. हो, नक्कीच कौटुंबिक मालिकांचं लिखाण वेगळं चॅलेंज असतं. पण मला वाटतं मालिका म्हटलं की कोणतीही मालिका म्हटलं तरी आजूबाजूची पात्र, प्रेक्षक जे आजूबाजूला आपल्या लोकांना बघतायत, ज्या माणसांना बघतायत ती पात्र दिसणं खूप गरजेचं असतं. तर आपण ती मालिका प्रेक्षकांच्या अधिक जवळ नेऊ शकतो आणि मला वाटतं हाच प्रयत्न आम्ही थोडं तुझं आणि थोडं माझंला केलेला आहे. नक्कीच आपण प्रल्हादला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि सांगूया की या मालिकेला प्रचंड यश मिळू ही सदिच्छा. आणि आमच्या स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय लिहा. धन्यवाद. थँक्यू.